नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. नागपंचमी विशेष आपण दिंड करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण 1 ग्लास डाळ घेतलेली आहे आणि गूळ पाऊण ग्लास आहे. पुरण शिजवणार आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 1 टीस्पून मीठ घालून घेऊयात आणि 1 पळी तेल. ही हरभऱ्याची डाळ आहे आणि ती मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आता आपण या पाण्यात टाकून घेऊयात. डाळ पाण्यामध्ये टाकली की अशी थोडीशी हलवून घ्यायची. कुकरची 1 शिट्टी झाली आणि त्याच्यानंतर मग मी 10 ते 15 मिनिट कुकर मी मंद गॅसवर ठेवलेला होता. डाळ छान शिजलेली आहे. डाळ शिजताना मी डाळीत पाणी जास्त ठेवलेलं होतं, कारण जे पाणी डाळीतून पाणी निघेल ना तर त्याची कटाची आमटी करायची म्हणून. तर आता याच्यातलं पाणी आपण बाजूला काढून घेऊयात. एक पातेलं घेतलेलं आहे रिकामं आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. तर ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊ. हे जे पाणी डाळीतून पाणी निघालं आहे ना, याची आता आपण आमटी करून घेणार आहोत. आपण 1 वाटी डाळ घेतली होती आणि पाऊण वाटी गूळ. तर गूळ याच्यात डाळीमध्ये टाकून घेऊयात आपण. 1 टीस्पून मीठ. आता डाळ परतताना गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर डाळ मग खाली लागते. त्याच्यासाठी डाळीमध्ये गूळ घातला ना की तो गूळ वितळला की डाळ जरा पातळ होते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा घट्ट होते. मग ते मधून अधून ही डाळ अशी सतत हलवत राहायची, नाहीतर मग खाली लागते ती. गॅस मी बंद करते आणि पुरण आता आपलं मस्त झालेलं आहे. पहा हे असं. आता आपण हे बारीक वाटून घेऊयात. एक असं रिकामं पातेलं घ्यायचं. जे पातेलं असं घ्यायचं की ते जाळी त्याच्यावर अशी व्यवस्थित बसली पाहिजे. आणि पुरण बारीक करताना भाजीचा चमचा घ्यायचा असा, त्याने व्यवस्थित असं रेटता पण येतं ते पुरण. त्याच्यासाठी पुढं रेटलं ना की पुन्हा हे जे चिकटलेलं आहे ना ते पुन्हा असं काढायचं. म्हणजे कोण कोण पुरण वाटताना तांब्या वगैरे घेतं. तांब्या घेण्यापेक्षा तांब्याने पुन्हा हे चिकटलेलं काढता येत नाही आपल्याला. या चमच्याने व्यवस्थित काढता येतं बघा. आणि हे जे जाळीला चिकटलेलं असतं ना ते सुद्धा हाताने लगेच काढून घ्यायचं. हे असं. त्याच्यावर चाळणीचे होल रिकामे होतात आणि पुरण पण पटकन खाली पडतं. पुरण वाटताना शेवटी जे थोडंसं राहील ना ते असं हाताने हे करायचं. आणि पुरण आपलं छान शिजलं पण होती डाळ, त्याच्यामुळं मस्त काहीच शिल्लक नाही राहिलं. पहा हे काय असं थोडंसंच राहिलं एवढं. अगदी 10 मिनिट लागले मला हे पुरण बारीक करायला. मस्त असं मऊ झालंय बघा, लोण्यासारखं. पुरण वाटून झालं की नंतर मग स्वादासाठी आपण विलायची पावडर टाकून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊ. हे चपातीचंच पीठ आहे पण थोडंसं घट्ट पाहिजे. मी मळून ठेवलेलं होतं अगोदरच भिजण्यासाठी. चपातीपेक्षा छोटासाच उंडा घ्यायचा. दिंड करताना ना पुरणाचा आकार शक्यतो जरा असा उभट करून घ्यायचा. अगोदर मध्यभागी असा ठेवून घ्यायचा बघा.
आणि मग इकडची जी बाजू आहे ना ती याच्यावरती टाकायची आणि ही बाजू याच्यावरती. हे बघा छान झाले आपलं दिंड आहे बघा. नागपंचमीच्या दिवशी याचाच नैवेद्य म्हणून नागोबाला ठेवला जातो. आता आपण दुसरंही दिंड असंच करून घेऊयात. पाण्याला उकळी आली की आपण वड्या उकडायची जी चाळण आहे ना ती याच्यावरती ठेवायची. त्या पाण्यात चाळण खालून बुडाली नाही पाहिजे आशयाने ती चाळण व्यवस्थित ठेवून घ्यायची. आपण जे किचनमध्ये चांगले स्वच्छ रुमाल असे वापरतो ना तेच रुमाल वापरायचे. आणि हा ओला करून घेतलेला आहे कारण चाळणीला दिंड चिटकू नाहीत म्हणून मी कापडावरती उकडणार आहे. पण हे ओलं करून घेतलेलं आहे कापड. ते दिंड आपण त्याच्यावरती ठेवूयात. झाकण ठेवू की जेणेकरून बाहेर वाफ नाही गेली पाहिजे आशयाने असंच झाकण याच्यावरती ठेवायचं. आणि हे फक्त 10 मिनिटच उकडायचं. 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण पाहूयात. असं थोडासा हात लावून पाहायचं. चिकटलं नाही ना की मग ते शिजलं समजायचं. आता आपण गॅस बंद करू आणि थंड करून घेऊयात. दिंड छान आपलं उकडलेलं आहे. मऊ लुसलुशीत असं दिंड आपलं उकडलेलं आहे आणि याच्यावरती तूप टाकून खाल्लं जातं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.